अवघ्या 11 वर्षाच्या मुलीला बलात्कारामुळे गर्भधारणा झाली। तिचा गर्भपात करण्यास परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टाकडे याचिका दाखल करण्यात आली। मात्र पोटातील गर्भाला या जगात येण्याचा आणि जिवंत राहण्याचा अधिकार आहे असं म्हणत कोर्टाने मात्र तिच्या गर्भपाताला परवानगी नाकारलेली आहे। राजस्थान हायकोर्टाकडून ही परवानगी नाकारण्यात आली आहे। या 11 वर्षाच्या मुलीच्या पोटात 31 आठवड्यांचा गर्भ वाढत आहे। राजस्थान हायकोर्टाचे अनुप कुमार ढाग यांनी शुक्रवारी या मुलीच्या गर्भपात विषयक याचिकेवर निकाल दिलाय। निकाल देताना ढाग यांनी एका मेडिकल बोर्डचा सल्ला विचारात घेतला असून मुलीच्या पोटातील गर्भाची वाढ होत आहे, त्याचं वजन वाढत आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या अवयवांची वाढही जवळजवळ पूर्ण झाली आहे। त्यामुळे त्याला जन्म घेऊन या जगात येण्याचा आणि जिवंत राहण्याचा अधिकार आहे। म्हणूनच मुलीचा गर्भपात करण्यास परवानगी देता येणार नाही असा निकाल जज यांनी दिलाय। जस्टिस ढाग म्हणाले, मुलीच्या पोटातील गर्भ जन्माला येण्यास आता थोडाच कालावधी राहिलाय, त्यामुळे या प्रकरणात या टप्प्यावर गर्भपात करणं योग्य नाही। यापूर्वी अशाच प्रकारच्या 2 घटनांमध्ये पंजाब आणि हरियाणातील न्यायालयांकडून ही गर्भपात करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती असंही जस्टिस ढाग यांनी सांगितलेलं आहे। या प्रकरणात 11 वर्षाच्या मुलीकडून गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका दाखल करण्यात आली होती। ही गर्भधारणा बलात्कारामुळे झाली आहे हेही यामागील एक कारण होतं। तसंच बाळाला जन्म देणं हे एवढ्या लहान वयात या मुलीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही योग्य नसणार आहे। मात्र गर्भपात करणं हे या मुलीच्या जीवावर बेतणारं असू शकतं असं मत मेडिकल बोर्डकडून व्यक्त करण्यात आलंय। त्यामुळे मुलीनं बाळाला जन्म द्यावा असा निकाल हायकोर्टानं दिलाय। या मुलीला सरकारी बाल सुधार गृहात ठेवण्यात यावं, तिला चांगला आहार, औषधं दिली जावीत आणि ती सज्ञान होईपर्यंत तिचं शिक्षण आणि इतर सुविधांची काळजीही सरकारतर्फे घेण्यात यावी असं हायकोर्टानं निकालात नमूद केलेलं आहे।